अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विनापरवाना उत्खनन केलं आणि त्याचा महसूलही बुडवला असा आरोप ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आणि तशा प्रकारची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करत या प्रकरणाची चौकशी करण्याची ही मागणी त्यांनी केलेली आहे। आणि ज्या जमिनींचा उल्लेख संजय राऊत यांनी केलेला आहे त्या जमिनीवरती एबीपी माझाची टीम पोहोचलेली आहे। तळेगाव MIDC मधल्या आंबळे गावातलं हे सगळं क्षेत्र आहे। गट क्रमांक 123, 125, 149, 152, 153/1, 154, 158, 171/2 व 195 अशा 29 हेक्टर 86.10 आर या क्षेत्राचा उल्लेख या तक्रारीमध्ये संजय राऊत यांनी केलेला आहे। नेमकं आत्ता जे आपण या ठिकाणचं क्षेत्र दाखवतोय आणि तिथं उत्खनन झाल्याचंही दिसतंय आपल्याला, हे खरं ते क्षेत्र आहे का हे आपण जाणून घेणार आहोत। स्थानिक आत्ता आपल्यासोबत आहेत। मामा, कुठलं हे गट क्रमांक आहेत? 121, 136, 125, 152, 158 हे सगळे गट आहेत तिथं। हेच गट आहेत, हे आंबळे गावचे हे गट नंबर आहेत। बरोबर। तर संजय राऊत यांनी जो उल्लेख केलेला आहे तेच गट क्रमांक आहेत आणि इथं उत्खनन झाल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय आणि हे सगळं उत्खनन सुनील शेळके यांनी केलं, ते पण विनापरवाना केलं आणि याचं महसूल सुद्धा थकवला किंवा महसूल बुडवला असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। आणि याच जमिनीची आत्ता मालकी हक्क MIDC कडे आहे, परंतु सुनील शेळके यांना या बदल्यात आणखी जमीन हवी म्हणून त्यांनी अर्ज सुद्धा या ठिकाणी MIDC कडे केलाय असा सुद्धा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। मग इतरांना हा न्याय नसतो, मग केवळ आमदार म्हणून सुनील शेळके यांना हा न्याय का द्यायचा असं सुद्धा या ठिकाणी संजय राऊत यांनी नमूद केलं आहे। त्यानंतर सुनील शेळके यांच्याशी एबीपी माझानी फोनवरून संपर्क साधलेला आहे। सुनील शेळके यांनी हे आरोप फेटाळलेले आहेत। संजय राऊत यांनी पुरावे सादर करावे आणि मगच असे आरोप करावेत असं सुनील शेळके यांनी म्हटलेलं आहे। खरं तर सुनील शेळके आणि संजय राऊत यांच्यात हे वाद कधी सुरू झाले तर मावळमधल्या कुंडमळा इथं जो पूल कोसळला आणि नव्या पुलाची निविदा या ठिकाणी निघालेली आहे आणि त्याच निविदेचं जे परिपत्रक आहे ते संजय राऊत यांनी ट्विट केलं आणि त्याच्यावरती सुनील शेळके यांनी खिल्ली उडवली की संजय राऊतांना कळायला हवं की त्यांनी काय ट्विट केलेलं आहे। आणि त्यानंतर संजय राऊत यांनी हे प्रकरण जे उत्खननाचं आहे ते बाहेर काढलेलं आहे। अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशन सुरू असताना संजय राऊत यांनी हे प्रकरण काढल्यामुळं नक्कीच अधिवेशनात यावरून गदारोळ माजण्याची शक्यता आहे। नाजिमुल्ला, एबीपी माझा, मावळ, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।